नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या टी परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे मागील परीक्षांमध्ये आलेले काही प्रश्न व त्याच धर्तीवर असे अजून प्रश्न घेणार आहोत. या प्रश्नांचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. पहिला प्रश्न बघूया. रामाने पत्र लिहिले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? याचे पर्याय आहेत सकर्मक, अकर्मक, भाववाचक, संयुक्त. रामाने पत्र लिहिले हे सकर्मक क्रियापद आहे. या वाक्यात लिहिले हे क्रियापद असून ते सकर्मक आहे. यामध्ये क्रिया करणारा कर्ता राम आहे. तसेच लिहिण्याची क्रिया पत्रावर घडत आहे म्हणून पत्र हे या वाक्यातील कर्म आहे. आणि ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, सकर्मक क्रियापद. नंतरचा प्रश्न, तो धावत आला या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत संयुक्त, भाववाचक, अकर्मक आणि अपूर्ण. तर तो धावत आला या वाक्यातील क्रियापद हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? जेव्हा एखादे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद एकत्र येऊन एकाच क्रियेचा बोध करून देतात तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. तो धावत आला या वाक्यामध्ये धावत हे धाव या धातूपासून तयार झालेले धातुसाधित आहे आणि आला हे सहाय्यक क्रियापद आहे. या दोन्ही शब्दातून धावण्याची एकच मुख्य क्रिया सूचित होत असते. हे त्यामुळे संयुक्त क्रियापद आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. नंतरचा प्रश्न आहे, पाय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? पर्याय आहेत पद, चरण, हस्त, पाद. तर या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द नसलेला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हस्त. पाय या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द हस्त हा आहे. हस्त म्हणजे हात आणि इतर तीनही ऑप्शन पाय या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नंतरचा प्रश्न आहे, तो परीक्षेला आला नाही कारण तो आजारी होता. या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय ए, मिश्र वाक्य, बी, संयुक्त वाक्य, सी, केवल वाक्य, डी, प्रश्नार्थी वाक्य. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिश्र वाक्य. तो परीक्षेला आला नाही कारण तो आजारी होता हे मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. कारण या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदुषी हे कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? याचे पर्याय आहेत विद्वान, पंडित, हुशार, सुज्ञ. तर विदुषी हे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. विद्वान म्हणजेच हे पुल्लिंगी रूप आहे तर विदुषी हे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणून याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विद्वान. नंतरचा प्रश्न आहे, गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. तर गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोग आहे. या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही आणि क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. त्यामुळे याचे
योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न 11वे रुद्र या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? पर्याय अतिशय गरीब, खूप रागीट मनुष्य, अत्यंत प्रामाणिक, खूप ज्ञानी. तर 11वे रुद्र या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे खूप रागीट मनुष्य. भगवान शंकराचे 11वे रूप हे क्रोधाचे प्रतीक मानले जाते. यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय बी खूप रागीट मनुष्य. पुढील प्रश्न महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. पर्याय दिलेले महा अधिक उत्सव, महो अधिक उत्सव, महा अधिक ओत्सव, मह अधिक उत्सव. तर महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे महा अधिक उत्सव. हा गुणादेश स्वर संधीचा प्रकार आहे. आपल्याला नियमानुसार पाहूया आपण. जेव्हा अ किंवा आच्या पुढे उ किंवा दीर्घ उ येते तेव्हा दोघांबद्दल ओ होतो. म्हणजे या ठिकाणी महामध्ये महाचा शेवटचा वर्णस्वर आ अधिक उत्सवचा पहिला वर्णस्वर रस व उ यांचा महोत्सव होतो अशी संधी झाली आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय असेल पर्याय क्रमांक ए महा अधिक उत्सव. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? दिलेले पर्याय आहेत नीलकंठ, प्रतिदिन, राजवाडा, राम लक्ष्मण. तर राजवाडा हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. तर हा तत्पुरुष समास आहे. याचा विग्रह असा होतो की राजाचा वाडा म्हणजे राजवाडा. या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असून विभक्ती प्रत्ययाचा म्हणजेच चाचा लोप झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी राजवाडा. प्रश्न पाहूया. जर प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट करायचे आहेत. पांढरा या शब्दाचे विशेषण ओळखा. पर्याय आहेत नाम, गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. तर पांढरा या शब्दाचे विशेषण आहे गुण विशेषण. तर गुण विशेषण म्हणजे काय? जे शब्द नामाचा रंग, रूप, आकार, गुण किंवा दोष दर्शवतात त्यांना गुण विशेषण म्हणतात. या ठिकाणी पांढरा हा रंगाचा गुण दर्शवत असल्याने ते गुण विशेषण आहे. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी गुण विशेषण. पुढील प्रश्न अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय सम्मुख, विन्मुख, उन्मुख आणि दुर्मुख. तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्मुख. अधोमुख म्हणजे काय? ज्याचे मुख खाली आहे असा. आणि उन्मुख म्हणजे ज्याचे मुख वर आहे असा. काही संदर्भांमध्ये अधोमुखचा विरुद्धार्थी शब्द ऊर्ध्वमुख असाही वापरला जातो. पण या ठिकाणी उन्मुख आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उन्मुख. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक बी यापैकी शुद्ध शब्द असेल. यामध्ये आशीर्वाद या शब्दाला दीर्घ वेलांटी शीची दीर्घ वेलांटी असते म्हणजे इकार दीर्घ असतो आणि वावर रफार असतो. त्यामुळे याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी आशीर्वाद. नंतरचा प्रश्न जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या ओळीतील विभूती शब्दाचा अर्थ काय? दिलेले पर्याय आहेत राख, संपत्ती, थोर व्यक्ती आणि दागिना. तर
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या ओळीतील विभूती या शब्दाचा अर्थ थोर व्यक्ती असा आहे. कारण या ओळीचा अर्थ असा होतो की संतांसारख्या महान व्यक्तींचा जन्मच मुळी जगाच्या कल्याणासाठी होतो. हे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये विभूती या शब्दाचा अर्थ राख असा न घेता थोर व्यक्ती किंवा सत्पुरुष किंवा दिव्य व्यक्तिमत्व असा घेतला जातो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, थोर व्यक्ती. पुढील प्रश्न, कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? दिलेले पर्याय आहेत कपाळ फुटणे, मरण पावणे, डोके दुखणे, नशिबात असणे. तर या ठिकाणी कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अर्थ मरण पावणे असा होतो. कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा मुख्य अर्थ मृत्यू येणे, मरणे किंवा नाश पावणे असा असतो. ऐतिहासिक संदर्भात डोके फुटून मृत्यू होण्याच्या क्रियेलाही कपाळमोक्ष म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मरण पावणे. पुढील प्रश्न, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? दिलेले पर्याय आहेत केसरी, दर्पण, सुधारक, प्रभाकर. तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे. दर्पण हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबई येथे दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हटले जाते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दर्पण. पुढील प्रश्न आहे, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? दिलेले पर्याय वि. स. खांडेकर, साने गुरुजी, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज. तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेले आहे. साने गुरुजींनी हे पुस्तक नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले असून ते त्यांच्या आई-वडील प्रेमावर आणि संस्कारावर आधारित आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, साने गुरुजी. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला नाही? तर पर्याय आहेत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि दासबोध. तर दासबोध हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेला नाही. बाकी सर्व ग्रंथ हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, दासबोध हे सर्व ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. तर दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दासबोध. पुढील प्रश्न आहे, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणाचे आहे? पर्याय आहेत वि. व. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे. तर नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक वि. वा. शिरवाडकर यांचे आहे. वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखले जाते. नटसम्राट हे मराठी साहित्यातील एक अजरामर नाटक असून ते विल्यम शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावर आधारित आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, वि. वा. शिरवाडकर. नंतरचा प्रश्न पाहूया, स्वरादी किती आहेत? तर मराठी व्याकरणामध्ये 2 स्वरादी आहेत. अम आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. स्वरादी म्हणजे काय? तर ज्या वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी स्वर आधी येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर अधिक आदी म्हणजे स्वरादी. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2. शेवटचा प्रश्न आहे, ज्याने सर्वस्व गमावले आहे असा
या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. पर्याय आहेत कफल्लक, श्रीमंत, हतभागी, अभागी. तर ज्याने सर्वस्व गमावले आहे असा या शब्दसमूहासाठी एक शब्द म्हणजेच कफल्लक. ज्याच्याकडे काहीही उरलेले नाही किंवा ज्याने आपले सर्वस्व गमावले आहे असा व्यक्ती म्हणजे कफल्लक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कफल्लक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.